नमस्कार तमाम अभिज्ञताधारकांनो, यूथ विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषारदादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आपण 18 डिसेंबरला जे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर शहरामध्ये जे आपण आंदोलन करणार आहे, त्या आंदोलनाच्या प्रत्यक्ष स्थळावरती आता मी उभा आहे। स्थळाचं नाव आहे यशवंतराव चव्हाण स्टेडियम आणि मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवत आहे। बघा, हे आहे स्टेडियम। या ठिकाणी होणार आहे आपलं आंदोलन। प्रशस्त जागा आणि प्रशस्त स्टेडियम आपल्याला नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून आपण रीतसर परवानगी घेतलेली आहे। इथं आंदोलन स्थळावरती मी प्रत्यक्ष हजर आहे आणि आपल्या आंदोलनाची सुरुवात 18 तारखेला सकाळी 10 वाजता याच ठिकाणी होणार आहे। माझी महाराष्ट्रातील तमाम अभिज्ञताधारकांना हात जोडून विनंती आहे की आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी, आपल्या जागेसाठी आणि आपल्या नोकरीसाठी तुमचा भाऊ, तुमचा नेता तुषारदादा देशमुख यांनी याच्या आधीही 4-5 आंदोलन केलेले आहेत आणि परत वेळ पडल्यामुळं परत नागपूरमध्ये आपल्याला आंदोलनाची हाक देत आहे। तर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि आपल्या घरी आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती आनंदाचे क्षण बघण्यासाठी तुम्हाला तुमचं घर सोडून या नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमला यावंच लागेल। तरच आपण या सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो आणि आपल्याला नोकरी लागू शकते। एवढंच बोलतोय। बोलण्यासाठी खूप काय असते, बऱ्याच लोकांना उत्तरं द्यायची असतात, परंतु काही जणांना उत्तरं देऊन त्यांचं प्रेस्टीज वाढवण्यापेक्षा आमचं फक्त आमच्या कामाकडे लक्ष असतं। आणि आज तुम्ही बघत आहात, दिवसभरामध्ये मी पोलीस आयुक्त कार्यालय म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, आंदोलनाची प्रत्यक्ष स्थळाची पाहणी म्हणा आणि अजून बरंचसं काही काम बाकी आहे, ते काम आंदोलनाच्या पूर्वी मी माझं करून घेईन। माझी अपेक्षा आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आंदोलनस्थळी याल आणि आंदोलनाकर्त्याचं म्हणजे तुषारदादा देशमुख यांचं हात बळकट करून तुमच्या नोकरीची खात्री घ्याल।